फायनली अर्धा तासापासून ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आहे. हो भाई सॉरी, ट्रेन नाही तर अर्धा तासाबद्दल फ्लाईट आलेली आहे. आपल्याकडे असं नाही होणार. फर्स्ट टाइम फ्लाईटची जर्नी असेल आज. खूप कसा एक्सपिरियन्स आहे तो मला पण शेअर करतो. आता आम्ही आज दिल्ली मेट्रो स्टेशनवर थोड्याच वेळेला सांगतो कुठे चालू होते आम्ही. फायनली आता पोहोचू आम्ही एअरपोर्टवर आणि तो शहर आलेला आहे. वाटलं नव्हतं का एवढं लवकरच ट्रेनमध्ये पोचायला भेटतो. फायनली डॉक्युमेंटरी झालेली आहे. आता चेक झालेलं आहे सर आमचं डॉक्युमेंट वगैरे. स्टार्टिंगला आता ते येतील, अजून लगेच चेकिंग चालू आहे. ह्याचं पण झालं. फक्त आधार कार्ड टाकून आम्ही चेक केलं कारण आपली फ्लाईट ही इंटरनॅशनल नाही आहे. सो वाट बघा यांचं होईल चेकिंग. फर्स्ट टाइम फ्लाईटची जर्नी असेल आज. खूप कसा एक्सपिरियन्स आहे तो मला पण शेअर करतो. तर आता आम्ही जात आहोत बोर्डिंग पाससाठी. एअर इंडियाचं काउंटर तर पुढे आहे. तसं तुमचं जर फ्लाईटचं नाव असेल, जर इंडिगो असेल तर इंडिगोच्या काउंटरवर जायला लागेल. एअर इंडियाचं असेल तर एअर इंडियाच्या काउंटरवर जायला लागेल. आपण एंट्री केली आपण त्याचं नाव पण तिथे नाही आणलं ना आपल्याला काय आठवण. एअर इंडियाचं एकदम लास्टला आहे. तिकडे जातो, बोर्डिंग पास घेतो. बोर्डिंग पास पण घ्या. सर्व बॅग वगैरे वजन वगैरे चेक करा. मिनिमम जी मोठी बॅग असेल लगेजची त्याचं मिनिमम वजन 15 किलो आणि तुमची कॅरी बॅग जी असेल बॅग पॅक त्याचं मिनिमम वजन 7 किलोच पाहिजे. चला आता फर्स्ट टाईम आहे, एवढं माहीत नव्हतं. आपला आदर्श दादा आहे त्याच्याकडे थोडी इन्फॉर्मेशन काढली. त्याने कसं इंटरनॅशनल वगैरे ट्रिप केला त्याला सांगितलं वगैरे. अगोदर सर्व इन्फॉर्मेशन काढा, कुठे कसं जायचं आहे, बोर्डिंग पास कुठून घ्यायचं आहे ते वगैरे इन्फॉर्मेशन काढा. जर माहिती नसेल कोणाला ते विचारा 1-2दा. कारण इकडून तिकडे जायला खूप हे करायला लागतं. त्याचं जे टायमिंग असेल त्या अगोदरच या. समज 10चं टायमिंग असेल तर 60पर्यंत तरी एअरपोर्टला या. तुमच्यासाठी चांगलं पडेल. जे हेराफेरी करायला खूप लागते तिकडे. सो लक्षात ठेवायची गोष्ट. वजन चेक करत आहोत. किलो चेक किती वजन बघ. 3 किलो. फायनली बोर्डिंग पास भेटलेला आहे आपल्याला. ह्यासाठी खूप धडपड केली. ऑफलाईन तिकीट काउंटर होतं ते बंद होतं. तर ते म्हणजे चालू होतं बट गर्दी जास्त होती आणि आमच्याला टाईम अजून फ्लाईटला. तर ते बोलले की तिकडे पी काउंटरवर जा आणि तिकीट काढा. त्यानंतर तिकडे पोचलो आम्ही आणि तिकडे समजलं की डायरेक्टली ऑनलाईन काढायला लागेल. मग एका दोघांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं तसं केलं. आणि हे बघा तिकीट बोर्डिंग पास भाई बेकार. म्हणून सांगतो जर तुम्हाला काय माहीत नसेल तर विचारा एक दोघांना, तुम्हाला हेल्प करतील. त्यांना सांगा की आम्हाला जमत नाही, फर्स्ट टाईम आहे, तुम्ही जरा हेल्प करा. ते केलं आणि फायनली ते बोललो आम्ही की हेल्प करा आम्हाला आणि त्यांनी काढून दिला बोर्डिंग पास वगैरे. बॅग लगेज वगैरे स्टिच करून सर्व लगेज गेला आपला. आता थोड्याच वेळात चेक इन करतो आणि दुसऱ्या याच्यात जातो झोनमध्ये. हे बघा इकडे टायमिंग लिहिलं असेल कोणता झोन आहे. तर आमचा बी झोन आहे. तर बी झोनमध्ये आम्ही जातो. 48 गेट नंबर आहे. चला फायनली चेकिंग झालेली आहे आपली. अजून येत आहे सांगा. हे बघा ओके फायनली सगळं झालेलं आहे. आणि आता गेट नंबर 48 आहे आमचा. गेट नंबर बघा आम्ही चाललो आहे तिकडे. गेट नंबर आहे पण 61 आहे. सो आम्ही आता राहतो आहे. तुमचा गेट नंबर बघतो. तुमचा गेट नंबर असेल पहिला बी झोनमध्ये जा. झोन असेल तुमच्याकडे झोनमध्ये जा. त्यानंतर गेट नंबर असेल गेट नंबर बघा तुमचा. तिकडे जाऊन वेट करा फ्लाईटचा. आता तर किती वाजले ते पण नाही माहिती. बघू आता पुढे जाऊन कसं काय ते. फर्स्ट टाईम आहे सो काही माहिती नाही. विचारून आम्ही सर्व इन्फॉर्मेशन काढली. त्यानंतर आता फायनली थोड्याच वेळात
अजून वेट करायला लागेल मला तरी वाटते. पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला डायट तुमचे कुठे लागले काय आहे ते. आणि आमचा गेट ऑन टाईम गेट चेंज झालेला आहे. 60 गेट आहे. अगोदर 48 होता, आता 60 झालेला आहे. चला आता निघतो, आता पण उशीर होईल. प्रवेशची वाट बघतो तिथे येतो, त्यानंतर आम्ही निघतो. चला लवकर जाऊ. फायनली फर्स्ट भाई पूर्ण चालून चालून थकलो आहे. अजून 62 गेट नंबर 8 नाही. वाट लागली, हालात खराब. एक तर चालू चालून पूर्ण पाय दुखत आहेत. आणि त्यात म्हणजे मेट्रोचा सफर भाई बेकार. दिल्लीवरून तुम्ही येत असाल मेट्रोमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आपल्याकडे कसं सेंट्रल लाईन असते, वेस्टर्न लाईन असते, हार्बर लाईन असते, तशी इकडे लाईन असतात ज्यामध्ये कलर्स असतात की पिंक कलरची वेगळी लाईन असेल, येल्लो कलरची वेगळी लाईन असेल, ऑरेंज कलरची वेगळी लाईन असेल, रेड कलरची वेगळी लाईन असेल. तुम्ही चेक करा तुमची मेट्रो कुठून आहे, कुठे जाणार आहे, सर्व चेक करून नंतर मग जर माहिती नसेल तर इकडे विचारू शकता कुठे आहे काय आहे ते सर्व तुम्हाला डिटेल्स असतील. सो जरा काळजी घ्या. आणि अजून खूप टाईम लागेल आम्हाला भाई. ये बघितले स्लो चालतो. अभी बोलेंगे इससे अच्छा तो मेरे पैर है, लेकिन क्या करो भाई, पैर ही दर्द कर रहे तो क्या करना पड़ेगा, ऑप्शन नहीं दूसरा. भाई अजून हा 47 वाला आहे गेट. म्हणजे आम्हाला 62 भाई बेकार बेकार हालत आहे बेकार. आणि थोडी एक्साइटमेंट आहे की फर्स्ट फ्लाईट आहे ना, कधी ट्रॅव्हल नाही केलं, फर्स्ट टाईम करणार आहे. कसा एक्सपिरियन्स असतो तुम्हाला शेअर करेल म्हणजे कसं आहे ते. अजून खूप टाईम लागेल. किती वाजले? 9-10 झाले, म्हणजे लवकर जायला लागेल. आता फायनली पोहोचला आहोत 60 गेट नंबरमध्ये. आता वेट करतो फ्लाईटचं अनाउन्समेंट होईल, नंतर मी सांगितलं जाईल, त्यानंतर एंट्री होईल. बोर्डिंग पास दाखवायला लागेल आपल्याला. आणि हा बघा रनवेची तिकडे हे बघा फ्लाईट लागलेली तिथला दिसणार म्हणून. तर आपल्याला कसं भेटते, डायरेक्टली बसेस जातात की डायरेक्टली फ्लाईट लागेल असं काही विचार बघायला लागेल. कारण दादा बोलतो पटकन तुम्हाला एअर इंडियावाल्यांना डायरेक्टली फ्लाईट असेल म्हणजे, नाहीतर मग इंडिगोवाल्यांना बसेस असतात डायरेक्टली. बसेस तिकडे नेतात. विमान इकडे लागलेलं आहे एअर इंडियाचं. दादा बोलत होते, बरोबर बोलत होते की डायरेक्टली विमान लागेल असं. सर्व एकदा विचारून घ्या परत. एकदा परत विचारला की हीच बोर्डिंग गेट आहे का, बोलता हाच आहे बोर्डिंग गेट. थोड्या वेळात थांबा सांगते होईल काम तुमचं. आणि हे बघा फोटो सेशन, ह्यांचा फोटो काढल्याशिवाय जात नाही. बघा फोटो सेशन चालू आहे इकडे. बरोबर भाई कोण? हां बघा विंडो सीट भाई, लकी पर्सन विंडो सीट भेटले. आपला एक पार्टनर तिकडे त्या कोपरे विचारायला विंडो सीटवर बसता. त्याची थोडी आहे, त्याचा काय आहे ABC. हे काय आहे आपला भाई तिकडे बसलाय. कसं वाटते विंडो सीट भेटून? ऑसम. फर्स्ट टाइम लकी ड्रॉ कुपन ओपन झालं माझ्यासाठी. हा बघा हा खाण्यासाठी जर तुम्हाला उघडायचं असेल तर असं चार्जिंग पॉईंट आहे साईडला. इकडे न्यूजपेपर वगैरे आहे, ते पाहिजे असेल तुम्हाला ते बघा. साईडला कचरा ठेवायचं पण आहे, ड्रेस बरोबर आहे, पाय ठेवायला बरोबर जागा आहे. मला पाठ तुम्हाला दिसेल. जर मोबाईल वगैरे ठेवायचा असेल वरती करायचं, खाली भेटायचं मोबाईल. May I have your attention, please? The symbol sign is लहानपणी विचार करला होता की विमानात बसायचं, आणि आज फायनली बसलं. ते बघा भाई व्हिडिओ काढतो भाई, व्ह्यू बघ व्ह्यू कलर. फायनली स्वप्न पूर्ण भिजायला. टाइम लॅप्स
वगैरे आलेला आहे. आलेला आहे. जेवतो काय आहे ते तुम्हाला सांगतो. नॉनव्हेज असेल, व्हेज नाही आहे. नॉनव्हेज व्हेज नाही. चलो जेवण करून तुम्हाला सांगतो ना काय. फायनली कॉफी पण आलेली आहे. इथून नंतर सांगतो कसं आहे ते कॉफी वगैरे टेस्ट सांगतो. साखर आहे आणि पावडर आहे आणि याच्यात टिश्यू आणि चमचे आहेत ते जेवणासाठी यूज होते. चला कधी तुम्हाला सांगतो मी नंतर. मला वाटलं की खूप मोठं असेल वॉशरूम, पण वॉशरूम खूप लहान वॉशरूम आहे. तिकडे लॉक करण्यासाठी लाईट करायचं होतं, पुश करायची इकडे जोरात खेचायचं की डायरेक्टली ओपन. आणि काय थोड्याच वेळेला त्याचा लँडिंग पण होईल आणि बाई आपला चॅनलच लावलं. टेबल एकदम काय सांगतात की ओपन खिडकी बंद करू नका सांगतात, म्हणून हा असंच करायला गेला मला. तो त्या लँडिंग होत आहे. फायनली अर्धा तास अगोदर ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आहे. हो भाई सॉरी, ट्रेन नाही तर अर्धा तास अगोदर फ्लाईट आलेली आहे. आपल्याकडे असं नाही होणार. आपली ट्रेन टायमावर नाही येत, लेट होते. डहाणू ट्रेन इकडे बघा 1:30चा टाईम होतं, 1 तास अगोदरच झालं 12:30. We are in Mumbai. बॅग घ्यायला लागतील, अजून बॅग घ्यायच्या आहेत. हा बघ कधी चालू मुंबईला पोहोचलो आहोत. थोडा टाईम लागेल आता घरी जायला. अजून ट्रेन पकडायची पण एक ट्रेन कंप्लीट झालं. ते म्हणजे काय ते ट्रेनमध्ये म्हणजे विमानामध्ये बसायचं स्वप्न होतं आणि स्वप्न ते पूर्ण झालेलं आहे. 11 नंबरवर पोहोचलो आता मी. का तर आमच्या आता बॅग असेल, बॅगसाठी बॅग कलेक्ट करायला लागतं आता. त्यासाठी थांबलो. आपली बॅग आलेली आहे फायनली. सो बॅग घेतो आणि चलो. कॅबचा रेट बघा किती आहे. बोललो कॅब करू असं. विलेपार्ले स्टेशन जवळ आहे असं वाटते, म्हणून तेच बघितले. आता ही काय सांगायचं. सर्वांची बॅग आलेली आहे आणि आपल्या भाईची अजून बॅग नाही आली. बिचारा वाट बघतो कधीपासून. बॅगसाठी बॅग. माझी बॅग आली. माझी बॅग आली ही बघा. मग कोणाची बाकी आहे? तुझीच बाकी आहे. ही बघ आली का तुझी? हो करणची बाकी आहे फक्त का? रेड कलर. त्याची आली नाही. ती बॅग कवा आली? कधीच आली? तुझ्या पुढं आमचीच आली. चलो विलेपार्लेला विलेपार्ले जवळ आहे. 550 टाकी आहे. 530 टाकी काय 500 ती इकॉनॉमी. हां ट्रिप कशी वाटली? ट्रिप चांगली होती, पण आमचा प्लॅनर बरोबर नव्हता, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आम्हाला. पण ट्रिप व्यवस्थित होती. नो कमेंट्स. फायनली ट्रिप झालेली आहे कम्प्लीट. आता घरी जायला निघालो. बट एकच क्रेडिट देईल मी, ते म्हणजे आदर्श दादाला, ज्याच्यामुळे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. त्यात म्हणजे एक स्वप्न होतं की विमानात बसायचं, ते पण झालं त्याच्यामुळे. सो थँक्यू. हां ॲक्च्युली त्यांनी याला क्रेडिट काय दिलं तर त्यांनी आम्हाला खूप गाईड केलं सर्व गोष्टीमध्ये, ज्यामध्ये आता म्हणजे स्टार्टिंगपासून ते कसं काय करायचं मॅनेज, कुठे जायचं, बोर्डिंग पास कुठे घ्यायचा, चेकिंग कुठे करायचं, सर्व त्यांनी गाईड केलं. आणि तिकीट पण त्यानेच काढली होती. सो थँक्यू. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत